नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती, सरकारी योजना आणि शासन निर्णय यांची माहिती देणाऱ्या आपल्या माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो, आपल्या गावाकडे एक म्हण आहे, ती म्हणजे मुलगी झाली म्हणजे घरामध्ये लक्ष्मीचं आगमन हे होत असतं। मुलगी म्हणजेच धनाची पेटी। हीच म्हण साध्य करणारी महाराष्ट्र शासनाने नवीन योजना आणली आहे। त्या योजनेनुसार आता मुलींना 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 75,000 रुपये स्कॉलरशिप म्हणून त्यांच्या खात्यावरती थेट पद्धतीने जमा केले जाणार आहेत आणि त्यासोबतच मुलीच्या जन्मानंतर आणि टप्प्याटप्प्याने विविध रक्कम ह्या मुलींच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत। आता नेमकी ही योजना काय आहे, या योजनेचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आणि यासाठी कोणकोणती कागदपत्रे आणि पात्रता आवश्यक आहे, याच विषयाची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी आहे YouTube चॅनलवर। जर पहिल्यांदा आला असाल तर हा YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। अशाच पद्धतीचे व्हिडिओ, PDF, GR कायदेविषयक माहिती आपल्या WhatsApp वरती मिळवण्यासाठी आपण आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करू शकता, ज्याची लिंक आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे। तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या नवीन योजनेनुसार आता मुलींच्या जन्मानंतर मुलींच्या खात्यावरती हे पहिल्यांदा 5,000 रुपये जमा केले जाणार आहे। त्यानंतर ज्यावेळेस मुलगी शाळेत जाईल इयत्ता पहिलीला, त्यावेळेस तिच्या खात्यावरती 6,000 रुपये। त्यानंतर मुलगी जेव्हा 7वी मध्ये जाईल तेव्हा मुलीच्या खात्यावरती 7,000 रुपये। मुलगी ज्यावेळेस 11वी मध्ये प्रवेश करेल त्यावेळेस मुलीच्या खात्यावरती 8,000 रुपये आणि मुलगी ज्यावेळेस 18 वर्ष वय तिचं पूर्ण होईल किंवा तिचं शिक्षण 12वी कंप्लीट होईल त्यावेळेस मुलीच्या खात्यावरती 75,000 रुपये रोख स्वरूपात हे जमा केले जाणार आहेत। म्हणजेच मित्रांनो, या योजनेनुसार मुलींच्या खात्यावरती एकूण 1,01,000 एवढी रक्कम ही शासनाकडे जमा करण्यात येणार आहे। आता मित्रांनो, या योजनेच्या नेमक्या अटी आणि शर्ती काय आहेत आणि कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत, त्यासोबतच जो काही हा फॉर्म असणार आहे तो आपल्याला कुठे जमा करायचा आहे, सर्वप्रथम समजून घेऊया या योजनेच्या अटी व शर्ती। ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबांमध्ये दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना ही लागू राहणार आहे। तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला ही योजना लागू असणार आहे। पहिल्या अपत्यास 3ऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या 2ऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करत्यावेळी माता पित्यांचे कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे हे आवश्यक राहील। म्हणजेच मित्रांनो, ही सर्वात महत्त्वाची अट आहे या योजनेनुसार। ज्यावेळेस आपल्या घरामध्ये मुलीचा पहिला अपत्य म्हणून किंवा दुसरा अपत्य म्हणून जन्म होईल, ज्यावेळेस आपल्याला लाभ घ्यायचा असेल त्यावेळेस आपल्याला आपल्या कुटुंबाचं कुटुंब नियोजन प्रमाणपत्र हे अनिवार्य करण्यात आलं आहे। तसेच दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास एक मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ हा अनुज्ञेय राहणार आहे। मात्र त्यानंतर माता पित्याचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे हे आवश्यक असणार आहे। त्यासोबतच मित्रांनो, 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी एक मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना स्वतंत्र ही योजना अनुज्ञेय राहील। मात्र जेच आहे ते कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणं हे माता पित्याने आवश्यक आहे। त्यासोबतच जे काही लाभार्थी कुटुंब आहे ते महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे। त्यासोबतच लाभार्थ्यांचे बँक खाते हे महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे व लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाखापेक्षा हे जास्त नसावं। आता ही झाली योजनेच्या अटी व शर्ती। आता ह्या योजनेचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला कोणकोणती कागदपत्र आवश्यक आहे तेही आपण समजून घेऊया। सर्वप्रथम लाभार्थीचा जन्माचा दाखला म्हणजे मुलीचा जन्माचा दाखला येथे आवश्यक असणार आहे। कुटुंब प्रमुखाचा जे आहे घरातील कर्ता पुरुष ज्यांच्या नावे रेशन कार्ड असेल तर त्यांचा वार्षिक उत्पन्न हे 1 लाखापेक्षा जास्त नसावे, याकरता तहसीलदार किंवा सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक असणार आहे। लाभार्थ्याचे आधार कार्ड हे शिथिल राहणार आहे जर मुलगीचा पहिल्यांदा लाभ घेणार असेल। पहिला जो 5,000 रुपयाची रक्कमची खात्यावरती वळती करणार असेल जन्मानंतर त्यावेळेस आधार कार्डची अट ही शिथिल करण्यात आली आहे।
पण त्यानंतर सर्व पुढचे लाभ मिळवण्यासाठी हे आधार कार्ड लहान मुलांचंही कंपल्सरी करण्यात आलं आहे। त्यानंतर पालकांचे आधार कार्ड लागणार आहे, बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत लागणार आहे, रेशन कार्ड पिवळे किंवा केशरी रेशन कार्डची याची साक्षांकित प्रत म्हणजे झेरॉक्स प्रत लागणार आहे। त्यासोबतच मतदान ओळखपत्राचा जो शेवटचा लाभ आहे मुलीचा जे 18 वर्ष वय पूर्ण झाल्यानंतर त्याकरता मुलीचं मतदान यादीत नाव असणं आवश्यक आहे आणि तिने 18 वर्ष वय पूर्ण करणंही आवश्यक असणार आहे। त्यासोबतच जे काही संबंधित टप्प्यातील जे काही अनुदान आहे त्याकरता शाळेचा किंवा कॉलेजचा बोनाफाईड म्हणजेच मुलीची जी काही पहिलीला ज्यावेळेस ॲडमिशन होईल त्यावेळेची जी 6,000 मिळणार आहे, 6वीला गेल्यानंतर जी रक्कम मिळणार आहे, 7वीला गेल्यानंतर जी रक्कम मिळणार आहे त्या रकमेकरता शाळेचा बोनाफाईड देणं हे आवश्यक असणार आहे। त्यासोबतच कुटुंब नियोजन प्रमाणपत्र हे सुद्धा सादर करणं तिथे आवश्यक असणार आहे। त्यासोबतच अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह नसणे हे आवश्यक असणार आहे, म्हणजे ज्या शेवटची रक्कम 75,000 आहे त्याकरता 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ती रक्कम मिळणार आहे, पण त्याकरता मुलीचं लग्न 18 वर्ष वयात झालेलं नसणं आवश्यक आहे, तरच ते 75,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। तर मित्रांनो आता आपण समजून घेऊया की आपल्याला नेमका अर्ज कुठे द्यायचा आहे आणि त्या अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे तेही आता एक एक करून आपण समजून घेऊया। तर मित्रांनो ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वपूर्ण जी योजना आहे ती म्हणजे लेक लाडकी योजनेअंतर्गत नोंदणीसाठी आणि हप्ता मागणी पत्र हा आपल्याला पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा जो काही हप्ता असणार आहे त्या हप्त्याकरता आपल्याला हा अर्ज सादर करणं हे आवश्यक असणार आहे। तो अर्ज आपण आपल्या जी काही जवळील अंगणवाडी असेल किंवा नगरपालिकेच्या ज्या काही शाळा असतील आपल्या जवळच्या आपण तेथे हा अर्ज त्याची प्रिंट काढून माहिती भरून तेथे देऊ शकतात। सोबत जी काही आवश्यक कागदपत्रे मी वरती सांगितले आहे त्यानुसार आपण ही कागदपत्र तेथे सादर करायची आहे। तर सर्वप्रथम आपल्याला आपली वैयक्तिक माहिती भरायची आहे, लाभार्थ्याचे नाव जे काही आपलं पहिलं, दुसरं अपत्य असताना की जर जुळी अपत्य झाली तर ते मुलीचे जे नाव असणार आहे ते इथे टाकायचं आहे। त्यानंतर आधार कार्ड जर बनवला गेला असेल तर आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे, लाभार्थ्यांचे पालकाचे आई वडिलांचे इथे नाव टाकायचं आहे, त्यांचा जो काही आधार कार्ड नंबर असेल, मोबाईल नंबर असेल, ईमेल आय डी इथे आपल्याला सोबत जोडायचा आहे आणि आधार कार्डची प्रत फॉर्मसोबत आपल्याला जोडावी लागणार आहे। त्यासोबतच आपला जो काही राहण्याचा पत्ता आहे तो राहण्याचा पत्ता इथे संपूर्णपणे भरावायचा आहे। त्यानंतर इथे मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे। या योजनेच्या लाभासाठी फॉर्म भरतेवेळी जिवंत अपत्यांची जी संख्या आहे म्हणजे पहिली जर मुलगी असेल तर इथं 1 करायचं किंवा दोन्ही मुली असतील 2 करायचं, तर त्या पद्धतीची जी काही आपली अपत्य संख्या असणार आहे ती इथं आपल्याला लिहायची आहे। त्यासोबतच अर्ज करतेवेळी पहिल्या अपत्यासाठी अर्ज करता आहे की दुसऱ्या अपत्यासाठी अर्ज करता आहे की जुळ्या अपत्यांसाठी अर्ज करता आहे त्यासमोर आपल्याला इथे टिक करायची आहे। त्यानंतर आपल्याला आपला जो काही बँक खात्याचा तपशील आहे तो इथे नमूद करायचा आहे, बँक खाते क्रमांक असेल, IFSC कोड, शाखेचे नाव आणि त्याकरता आपल्याला आधार कार्डशी ते खाते जोडले आहे की नाही याचा पुरावा द्यायचा आहे आणि आपल्याला बँकेच्या पासबुकची झेरॉक्स इथे जोडायची आहे। त्यानंतर लेक लाडकी योजनेच्या कोणकोणत्या टप्प्यासाठी आपण अर्ज केला आहे, पहिल्या टप्प्यासाठी म्हणजे मुलीच्या जन्मानंतर आपण अर्ज करतोय की मुलगी पहिलीला गेल्यानंतरचा अर्ज करतोय की ते 6वीला, 7वीला किंवा शेवटचा 75,000चा जो 18 वर्षाकरता आहे त्याच्याकरता अर्ज करतो त्यासमोर क्लिक करायचं आहे आणि येथे ही जे काही आहे ती पालकाची सही किंवा अंगठा येथे द्यायचा आहे आणि ही जी काही कागदपत्रे सांगितली आहे ती आपल्याला या फॉर्मसोबत जोडायची आहे। त्याकरता जो काही मुलीचा जन्माचा दाखला लागणार आहे, कुटुंबाचं 1 लाखापेक्षा उत्पन्न कमी असल्याचा तहसीलदारांचा दाखला लागणार आहे, आधार कार्डची झेरॉक्स लागणार आहे, पालकाचे आधार कार्ड लागणार आहे, बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानांची प्रत लागणार आहे, रेशन कार्डची झेरॉक्स, जर शेवटचा 18 वर्षानंतरचा हप्ता जर घेणार असेल तर त्याकरता आपल्याला मुलीचा 18 वर्ष पूर्ण झाल्याचा आणि मतदार यादीत नाव असल्याचं आपल्याला त्याची प्रत इथे जोडायची आहे। त्यासोबत जर संबंधित टप्प्यातील जे काही 4 टप्पे दिले आहेत त्याकरता जर आपल्याला अनुदान घेणार असो तर त्याकरता आपल्याला शाळेचं बोनाफाईड कंपल्सरी करण्यात आलं आहे आणि सर्वात महत्त्वाची जी अट आहे या योजनेची तर आपल्याला याकरता कुटुंब नियोजन प्रमाणपत्र हे सादर करणं
आवश्यक राहणार आहे आणि शेवटचा जो काही 75,000चा हप्ता मिळवण्यासाठी जी काही मुलगी आहे ती अविवाहित असणं आवश्यक आहे आणि हे सर्व कागदपत्रे आपल्याला आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचे आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलं आहे की नेमकी लेक लाडकी योजना काय आहे, लेक लाडकी योजनेनुसार आपल्याला किती आणि कशा पद्धतीने लाभ मिळणार आहे, त्यासोबतच मुलींच्या विविध टप्प्यावरती म्हणजे मुलगी जन्माला आल्यानंतर 5,000 रुपये, ती पहिलीला गेल्यानंतर 6,000 रुपये, 6वीत गेल्यानंतर 7,000 रुपये, 11वीत गेल्यानंतर 8,000 रुपये आणि मुलीचे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 75,000 रुपये याप्रमाणे मुलींना एकूण 1,01,000 रुपये रकमेचा हा लाभ मिळणार आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाची लेक लाडकी योजना आपल्याला कशी वाटली याविषयी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। आपले काही प्रश्न असतील तेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका। त्यासोबतच आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा। त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। अशीच माहिती आपल्या व्हॉट्सॲपवरती मिळवण्यासाठी आपण आमचा व्हॉट्सॲप ग्रुपही जॉईन करू शकतात। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।